अनामिका नावाची एक साधी शांत स्वभावाची स्त्री होती. लग्नानंतर ती नवऱ्याच्या घरी आली होती तेव्हा तिच्या डोळ्यात स्वप्न होती की प्रेम, आधार आणि थोडंसं सुख शोधायची. पण काही महिन्यातच तिचं आयुष्य नरक बनलं. तिचा नवरा विक्रांत सतत तिला टोचत असे. "तू काहीच कामाची नाहीस. तुझ्यामुळे माझं आयुष्य उद्ध्वस्त झालंय." सासू रोज चिडवायची की तुझ्या माहेरवाल्यांनी तुला काही शिकवलं नाही का? आमचं नशीबच खराब. अनामिका हसून सगळं सहन करायची. तिचं हसणं आता नकली झालं होतं. रात्रभर ती खिडकीजवळ बसून शांतशी बोलायची की मी एवढी वाईट आहे का? तिच्या चेहऱ्यावर रोज हरवलेलं होतं आणि डोळ्यात अश्रू कायमच रहवासी झालं. एका दिवशी सासूने पुन्हा तिचा अपमान केला. नवऱ्याने रागाने हात उचलला. त्या क्षणी तिचं मन पूर्ण तुटलं होतं. ती शांतपणे खोलीत गेली, वही उघडली आणि लिहिले, "मी मरले नाही. मला हरवलं गेलं. मी जगायची इच्छा ठेवली होती पण तुम्ही ती मारली." सकाळी दार उघडतात तेव्हा ती छताला लटकलेली होती. शेजारी धावत आले आणि सगळ्यांच्या चेहऱ्यावर भीती आणि अपराधाची छाया होती. पोलिसांनी तिच्या आत्महत्येचे कारण विचारलं, पण उत्तर त्या वहीत आधीच लिहिलेलं होतं. शब्दांनी जखम केली ती कोणत्याही औषधाने भरू शकत नाही. काही दिवसांनी विक्रांतला न्यायालयात बोलवलं होतं. त्या न्यायाधीशांनी म्हणाले की तुम्ही तिच्या शरीराला नाही पण तिच्या आत्म्याला रोज रोज मारत होता. आणि गावभर चर्चा झाली होती की पण कोणालाही तिचं खरं दुःख समजलं नाही. फक्त तिची खिडकी आजही उघडी राहिली. तिथून ती रात्रीच्या आकाशाकडे पाहायची. अर्थात कधी कधी आत्महत्या फक्त एखाद्या कृतीचा परिणाम नसतो. ती प्रत्येक दिवशी एक ऐकवलेल्या टोचणाऱ्या शब्दाची, अपमानाची आणि एकाकीपणाची साखळी असतो. शब्द मारू शकतात म्हणून बोलण्याआधी विचार करा, कारण एखाद्याचं जगणं तुमच्या वाक्यावर अवलंबून असू शकतं. आशा करती हूँ कि आपको कहानी पसंद आई होगी. चैनल को लाइक एंड सब्सक्राइब ज़रूर करना. देखने के लिए धन्यवाद.